काल एका शेतकरी मित्राची कमेंट आली मला, की तुम्ही जीवाणू कल्चर कशा पद्धतीने बनवता? त्याचा एक व्हिडिओ बनवा म्हणे. बघा मित्रांनो, याच्यामागं काही रॉकेट सायन्स नाही कोणतंच. खूप सोपी पद्धत असती. आता जीवाणूचे भरपूर प्रकार असतात तुम्हाला माहितीच. त्याच्याबद्दल एक माहिती जाणून घेऊ आपण. पहिलं ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, KSB, PSB, मायकोरायझा आणि NPK असतं, बायोमिक्स पण असतं. तर हे प्रत्येक जीवाणूचं वेगवेगळं काम असतं. जमिनीमध्ये प्रत्येक जीवाणूचं वेगवेगळं काम असतं मित्रांनो. आता हे झाले सगळे जीवाणूचे प्रकार. आता हे तयार कसं करायचं मित्रांनो? आता आपल्याकडे जीवाणू अवेलेबल आहे समजा थोडक्यात. तर 200 लिटर ड्रममध्ये पाणी भरून घ्यायचं, त्याच्यात 1 किलो गूळ टाकायचा आणि त्यामध्ये जीवाणू टाकायचे थोडेफार, जे पण आहे तुमच्याकडे बायोमिक्स, NPK कोणतं बी असू द्या, कोणतंही एक टाकायचं एका टाकीमध्ये आणि त्याला 4 ते 5 दिवस असं झाकून ठेवायचं आहे. आणि हे पूर्णपणे 7-8 दिवसामध्ये समजा तयार होऊन जातं सोडायला. आणि तयार झाल्यानंतर आपण हे ड्रिपद्वारे सोडून द्यायचं आहे. पीक कोणते असू द्या, अद्रक असू द्या, मक्का, कपाशी, भुईमूग, प्रत्येक पिकासाठी हे चांगलंच आहे. आणि पिकासाठी म्हणल्यापेक्षा आपल्या जमिनीसाठी चांगलं आहे. जमिनीत जास्त काम करत असते आपले हे जीवाणू. आणि आपण आपल्या अद्रकीच्या प्लॉटला हे 8 दिवसातून 1 टाकी सोडत असतो 200 लिटरची. आणि समजा आपण हे सोडलं आता, तर याच्यातूनच 4-5 लिटर कल्चर आपल्याला टाकीमध्येच ठेवायचं आहे. आणि परत याच्यात 1 किलो गूळ टाकून परत पाणी भरून तसंच पॅक करून ठेवायचं आहे. ही सायकल कंटिन्यू ठेवायची आपल्याला मित्रांनो. पूर्ण पीक निघूस तर हे बंद करायचं नाही, पूर्ण जास्त पावसाळा चालू होस तर. तर हे बनवायची पद्धत तर मी सांगितली, पण अवेलेबल कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडल्यास फॉलो नक्की करा आमच्या शेती पेजला. धन्यवाद.